आजचा जो आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो म्हणजे मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार कॅन्डलमध्ये तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता की फर्स्ट आपल्याला असा एक पॅटर्न शोधायचा आहे ज्याच्यामध्ये 3 कॅन्डल आहेत. त्या कॅन्डल कशा प्रकारे आहेत, पहिली जी कॅन्डल ती रेड कॅन्डल असते आणि दुसरी जी कॅन्डल ती पॉज कॅन्डल किंवा आपण त्याला डोझी टाईप किंवा हॅमर टाईप कॅन्डल त्याला बोलू शकतो, ती फॉर्मेशन झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतरची जी कॅन्डल ती ग्रीन कॅन्डल आपल्याला फॉर्म झाली पाहिजे, त्याला बोलतात मॉर्निंग स्टार. आता आपण चार्टवरती पाहूयात की नक्की मॉर्निंग स्टार पॅटर्नवरती कशा प्रकारे ट्रेड घेतला पाहिजे. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकतर आपल्याला मॉर्निंग स्टार जो पॅटर्न आहे तो आपल्याला सपोर्टला शोधायचा आहे. आता इथे मार्केट सडनली डाऊन आलं होतं, देन आपला गेलं म्हणजे परत डाऊनला आलं म्हणजे सपोर्टला आला. तर सपोर्टला आल्यानंतर इथे आपल्याला तो पॅटर्न सापडलेला आहे. सो इथे रेड कॅन्डल आहे, इथे ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे पॉज कॅन्डल डोझी टाईप आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन कॅन्डल एक फॉर्मेशन झालेली दिसते. आता आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे, ज्यावेळेस या ग्रीन कॅन्डलचा हाय दुसऱ्या नेक्स्ट कॅन्डलने ज्यावेळेस क्रॉस होईल त्यावेळेस आपला बाय साईडला ट्रेड जो आहे तो पंच होईल. त्याचा जो SL आहे तो आपल्याला डायरेक्टली ही जी डोझी कॅन्डल आहे त्याचं थोडंसं डाऊन साईडला आपल्याला प्लेस करायचं आहे. आणि जे आपल्याला टार्गेट आहे ते नेक्स्ट रेजिस्टन्स जिथे पण असेल तिथपर्यंत आपल्याला नेक्स्ट रेजिस्टन्स पर्यंत आपल्याला टार्गेट इझिली अचीव्ह होऊ शकतं. इथे पण आपण पाहू शकतो मॉर्निंग स्टारला आपण ट्रेड घेतला असता SL आपला हिट नसता झाला, मार्केट डाऊनला नाही आलं, अपसाईडला गेला, डायरेक्टली जे रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत डायरेक्ट मार्केट गेलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती ट्रेड घेऊन चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता.